नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहिती आहे की आयोगाने गट क पूर्व परीक्षेची फर्स्ट आन्सर की प्रसिद्ध केलेली आहे आणि याच फर्स्ट आन्सर कीच्या आधारावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत। ऑलमोस्ट सर्वच्या सर्व कॅटेगरींसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ब्लँक पेजवर आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत। इथे मी बघा कॅटेगरी लिहिणार, ओके, आणि इथे लिहिणार मेल आणि इथे फिमेल, ओके। आता बघा मेल कट ऑफ नावाचा कुठलाही कट ऑफ राहत नाही, सर्वसाधारण कट ऑफ असतो, परंतु बोलायच्या वेळेस आपण मेल आणि फिमेल असे बोलत असतो, म्हणून मी इथे मेल आणि फिमेल लिहिलेलं आहे, ओके। तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आपण ओपन कॅटेगरीच्या कट ऑफ बघून घेऊया। ओपन कॅटेगरीच्या एक्सपेक्टेड कट ऑफ माझ्या मते तरी बघा 47 ते 49च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे, ओके। आणि फिमेलचा जो कट ऑफ आहे तो मी नंतर सांगतो। आधी मी तुम्हाला सर्व बघा मेलचे कट ऑफ मी तुम्हाला आधी सांगून देतो, त्यानंतर मी तुम्हाला फिमेलचे कट ऑफ सांगतो, ओके। त्यानंतर बघा सेकंड नंबर ओबीसी कॅटेगरी, ओबीसी सुद्धा 47 ते 49च्या दरम्यान कट ऑफ लागण्याची शक्यता आहे। त्यानंतर एसीबीसी सुद्धा 47 ते 49च्या दरम्यान जो आहे कट ऑफ लागू शकतो। त्यानंतर ईडब्ल्यूएसचा कट ऑफ 43 ते 45च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे। त्यानंतर शेड्यूल कास्टचा जो कट ऑफ आहे तो 44 ते 47च्या दरम्यान, आणि त्यानंतर 6व्या नंबरवर बघा शेड्यूल ट्राईबचा जो कट ऑफ आहे तो 42 ते 44च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे। इतर ज्या कॅटेगरीज असतील त्यांच्यासुद्धा कट ऑफ बघा ओपन कॅटेगरीज एवढा बघा जो आहे लागण्याची शक्यता आहे, फक्त NTBचा कट ऑफ सोडला तर, ओके। इथे बघा मी 7व्या नंबरवर लिहितो NTBचा कट ऑफ फक्त थोडा कमी लागू शकतो, तो म्हणजे बघा 43 ते 45च्या दरम्यान NTBचा कट ऑफ लागू शकतो। इतर ज्या कॅटेगरीज आहेत, ओके, NTच्या सुद्धा इतर कॅटेगरीजच्या कट ऑफ ओपन एवढ्यात लागण्याची शक्यता आहे, ओके। फिमेलचा कट ऑफ 44 ते 47च्या दरम्यान ओपन कॅटेगरी फिमेलचा कट ऑफ लागू शकतो। ओबीसीच्या सुद्धा 44 ते 47च्या दरम्यान, एसीबीसीच्या सुद्धा बघा 44 ते 47च्या दरम्यान कट ऑफ लागू शकतो, ओके। त्यानंतर ईडब्ल्यूएसच्या बघा ईडब्ल्यूएसचा कट ऑफ 41 ते बघा 43च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे। शेड्यूल कास्टचा जो कट ऑफ आहे तो बघा 41 ते 43च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे। त्यानंतर शेड्यूल ट्राईबच्या 38 ते 41च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे, ओके। इतर कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे म्हणजे बघा NTBचा राहिलेला आहे, यांच्यासुद्धा बघा 40च्या दरम्यान, ओके, इथे लिहितो बघा 40च्या दरम्यान यांच्यासुद्धा कट ऑफ लागू शकतो। इतर कॅटेगरींचा कट ऑफसुद्धा ओपन एवढ्यात लागण्याची शक्यता आहे, ओके। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी पेपर जो होता तो थोडा कठीण आलेला होता, कठीण आल्या कारणाने 50च्या खाली तुमचा कट ऑफ जाण्याचे बघा जास्तीत जास्त चान्सेस आहेत, ओके। 50च्या वर कट ऑफ जाण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, म्हणून आता ज्या विद्यार्थ्यांना बघा ज्या विद्यार्थ्याला 45च्या जवळपास मार्क्स असतील, ओके, प्लस मायनस 5 मार्क ज्या विद्यार्थ्याला असेल, म्हणजे 45च्या जवळपास ज्या विद्यार्थ्याला मार्क असेल त्या विद्यार्थ्याने मेन्सचा अभ्यास सुरू करायला काहीही हरकत नाही, ओके। कट ऑफ जास्त वर तुमच्या जाणार नाही आहे, कारण जागा भरपूर आहेत, ओके। ग्रुप बीच्या मानाने काही विद्यार्थी ग्रुप बी सोबत कंपेअर करून राहिलेले आहेत, तर ग्रुप बी सोबत कंपेअर करू नका, कारण ग्रुप बी मध्ये जागा खूप बघा कमी होत्या आणि ग्रुप बी मध्ये कॉम्पिटिशन सुद्धा जास्त होतं। आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे कितीतरी असे विद्यार्थी असतात आजच्या काळात सुद्धा कितीतरी असे विद्यार्थी असतात ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसते, ओके। तर हा सुद्धा एक पॉईंट आहे, यामुळे बघा कट ऑफ तुमच्या खूप जास्त वर जाणार नाही। तर बघा काठिण्य पातळी आणि रिक्त जागा या सर्व गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर 50च्या खाली तुमच्या कट ऑफ लागण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत, ओके। तर ज्या विद्यार्थ्यांना भीती वाटत असेल की खूप जास्त वर जाणार आहे 55 किंवा 60 बघा अशा प्रकारे कट ऑफ जाऊ शकतो, तर बघा असं काही होणार नाही। 55-60 पर्यंत वगैरे काही बघा तुमच्या कट ऑफ जाणार नाही असं मला वाटते, असं माझे मत आहे। माझ्या मते तरी 50च्या खालीच तुमचा कट ऑफ राहणार आहे।
म्हणून जर तुम्हाला 45च्या जवळपास मार्क असतील तर तुम्ही मेन्सचा अभ्यास सुरू करून टाकायला पाहिजे. ओके. आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे सेकंड आन्सर कीमध्ये जास्त काही बदल होणार नाही. तुम्ही बघितलेलं असेल की राज्यसेवामध्ये आणि कंबाईन ग्रुप बी मध्ये सेकंड आन्सर कीमध्ये काही खूप जास्त बदल त्यांनी केलेले नव्हते. आधी बघा 10-10 प्रश्न बदलत होते, 7-7 प्रश्न कॅन्सल होत होते. तर बघा ती जी पद्धत आहे ती पद्धत आता आयोगाने बंद केलेली आहे. म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल की खूप जास्त प्रश्नांमध्ये बदल होणार तर बघा याचे सुद्धा चान्सेस खूप कमी आहेत. म्हणून बघा तुम्हाला जेवढे मार्क आहेत त्याच मार्क्सच्या आधारावर तुम्ही डिसिजन घ्यायला पाहिजे की तुम्ही मेन्सचा अभ्यास करायचा आहे की नाही करायचा आहे. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि जर तुम्ही माझ्याशी सहमत नसाल तर तुम्हाला काय वाटते कट ऑफ किती लागू शकतो हे सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घेऊ शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.